नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत मी तुमचे स्वागत करत आहे. तर आज आपण पुणे जिल्ह्यातील सर्व BAMS कॉलेजची माहिती, त्यांचा कट ऑफ किती होता आणि त्यांचे फी स्ट्रक्चरबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुणे जिल्ह्यात एकूण 11 कॉलेज आहेत आणि 2025मध्ये एक नवीन कॉलेजसुद्धा आलेले आहे. त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओत जाणून घेऊ. तर त्यापैकी 3 जे आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. पहिला आहे तिलक आयुर्वेदिक कॉलेज, अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज आणि गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती. तिलक आयुर्वेदिक कॉलेज तसं बघायला गेलं तर खूप जुनं आहे. 1933ची त्याची स्थापना आहे. लोकेशन आहे रास्ता पेठ पुणे, जे सिटी एरियातच आहे. फी सर्व गव्हर्नमेंट कॉलेजची एकसारखीच असते. हॉस्पिटलबद्दल बघायला गेलं तर एक मोठं हॉस्पिटल तिथे अटॅच आहे 340 बेडचं. तिलक कॉलेजचा पंचकर्माचा जो विभाग आहे तो अतिशय बेस्ट आहे. इंटेक जर बघायला गेले तर 114 स्टुडंटचे आहे आणि त्याला आपण 4.7 रेटिंग देऊ 5 पैकी. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अष्टांग आयुर्वेदिक कॉलेजबद्दल सुद्धा. गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज जे आहे बारामतीचं, तर 2023ची त्याची स्थापना आहे. कॉलेज थोडं नवीन आहे आणि मी काढलेल्या माहितीनुसार अजून म्हणजे एवढी फॅकल्टी वगैरे एवढं चांगलं नाही त्या कॉलेजमध्ये, पण गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे त्याचा देखील कट ऑफ खूप हाय जातो. हॉस्टेल मेस अवेलेबल आहे, त्याला आपण 4ची रेटिंग देऊ. आपण तिलकचा कट ऑफ बघू शकता आपल्या कॅटेगरीनुसार. हा दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ आहे. पुढचा आहे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीचा कट ऑफ बघू शकता तुम्ही. 466चा कट ऑफ गेला आहे ओपनचा. जर तुम्ही SC/BC असाल, OBC असाल तर तुम्ही कट ऑफ पाहू शकता. अष्टांग आयुर्वेदिक कॉलेज आहे ते 2 राऊंडमध्ये आलेले नाही, त्यामुळे त्याचा कट ऑफ उपलब्ध नाही. 3ऱ्या राऊंडमध्ये येणार आहे ते. जर गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ हाय जातो, त्यामुळे बरेच पालक विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजला प्राधान्य देतात. तर सुमतीबाई शाह जे कॉलेज आहे पुण्यामधील हडपसरमध्ये आहे, तर ते महाराष्ट्रातील बघायला गेलं तर सगळ्यात चांगलं प्रायव्हेट कॉलेज आहे. 1990ची त्याची इस्टॅब्लिश्ड आहे. इंटेक आहे 60. फी बघा 2 लाखाच्या आसपास त्याची फी आहे. दुसरं आहे, आपण आता सध्या जनरल माहिती घेऊया, त्याबद्दल आपण डिटेल माहिती जरा पुढे बघूया. PDA जे कॉलेज आहे ते सुद्धा 1990च्या आसपासचं कॉलेज आहे. आकुर्डीमध्ये हे कॉलेज आहे. इंटेक त्याचाही 60 आहे. हॉस्टेल अवेलेबल आहे. मॅनेजमेंट कोट्याची फी पाहू शकता 6 लाख पर इयर जाते. तिसरं कॉलेज बघा प्रायव्हेट BSDT वाघोलीमधील हे कॉलेज आहे. इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट थोडंसं चुकीचं वाटत आहे मला, आम्ही कमेंटमध्ये अपडेट करू ते. चौथा आहे 2019मध्येच कॉलेजची स्थापना आहे. भीमाशंकर आयुर्वेदिक कॉलेज आंबेगावमध्ये आहे. हे थोडं सिटी एरियाच्या थोडं बाहेर आहे. फराटे पाटील आयुर्वेदिक कॉलेज 100चा इंटेक आहे. याची इस्टॅब्लिशमेंट 2022 आहे. 2022चं कॉलेज आहे. 1,75,000 फी आहे आणि त्याच्या 3 पट फी आपण मॅनेजमेंट कोट्यातून म्हणजे घेतात. हे बघा 2024ला तयार झालेलं आहे अलर्मिन न्यू लाईफ आयुर्वेदिक कॉलेज. हे मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे. जर तुम्ही ते मुस्लिम असाल तर तुम्ही या कॉलेजला प्राधान्य देऊ शकता, पण नवीन कॉलेज आहे. आपण कट ऑफ पाहू शकतो सगळ्या कॉलेजचा. 456 गेला आहे. सुमतीबाई शाह कॉमन. तुम्ही स्क्रीन पॉज करून या कॉलेजचा कट ऑफ पाहू शकता. हा दुसऱ्या राऊंडचा किंवा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आहे. फर्स्ट 3 राऊंडमध्ये काही जास्त कट ऑफवर म्हणजे इफेक्ट होत नाही. याच्या आसपासच तुमची जर रँक असेल तर तुम्हाला हे कॉलेज नक्की मिळू शकते. तर सुमतीबाई शाहबद्दल सांगतो की सिटीमधील कॉलेज आहे. हडपसर सिटीमध्ये आहे. पेशंट फ्लो खूप चांगला आहे. येथील महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट जर प्रायव्हेट कॉलेज म्हणलं तर सुमतीबाई शाह असेल, YMT मुंबई असेल. 4.7ची आपण याला रेटिंग देऊ. जर हॉस्टेल मेसची जर फी बघायला गेला तर 1 लाखच्या आसपास तुम्हाला फी पडू शकते.
ही सगळी माहिती तुम्हाला नेटवर मिळत नाही, यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये संपर्क करावा लागतो. हे बघा PDA पण आकुर्डीमध्येच आहे, सिटीमध्ये आहे, पण BSDT कॉलेज थोडंसं लांब आहे सिटीपासून. भीमाशंकर कॉलेज देखील सिटीपासून लांब आहे. आणि जे खालचे 2 कॉलेज आहेत, फराटे पाटील असतील, न्यू लाईफ, ते सिटीपासून लांब आहेत. पण जर तुम्ही प्रेफरन्स द्यायचा म्हणला तर सगळ्यात आधी सुमतीबाई शाहू का टाका, नंतर PDA, नंतर BSDT जे बागोलीचं कॉलेज आहे. भीमाशंकर कॉलेज इन्फ्रास्ट्रक्चर वाईज अजून एवढं डेव्हलप झालेलं नाही, पण पुणे जिल्ह्यात असल्यामुळे याचा कट ऑफ देखील हाय गेलेला आपण पाहू शकतोय. फी जर बघायला गेली तर फराटे पाटीलचे हॉस्टेल मेस फी 1,30,000 आसपास आहे. हॉस्टेल मेस कंपल्सरी आहे येथे. तसेच भीमाशंकरचं फर्स्ट इयरसाठी हॉस्टेल कंपल्सरी आहे. त्यामुळे तुम्ही जर प्राधान्य द्यायचं म्हटलं तर भीमाशंकरला आधी प्राधान्य द्या फराटे पाटीलच्या. आता कसं होतं की बऱ्याच मुलांचे मार्क कमी असतात, त्यामुळे त्यांना डीम्ड कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन घ्यायची गरज पडते. तर आता एक प्रश्न पडतो की ह्याची फी खूप हाय असते, 5.5-6 लाख फी. तर पुण्यात 2 डीम्ड कॉलेज आहेत, भारती विद्यापीठ आणि DY पाटील. दोन्ही कॉलेज खूप बेस्ट आहे. तुम्हाला जर IQ कोट्यातून ॲडमिशन घ्यायचं म्हटलं यापैकी कोणत्या कॉलेजमध्ये, तुम्हाला तेवढी 6 लाखच्या आसपास फी भारत जमा करावी लागेल. त्यापेक्षा जर तुम्ही डीम्ड कॉलेजला प्राधान्य दिले तर चांगलं होईल, कारण DY पाटील, भारतीय कॉलेज दोन्ही बेस्ट आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे याचे, हॉस्पिटल देखील खूप चांगलं आहे, पेशंट फ्लो चांगला आहे. त्यामुळे जर 6 लाख भरायचीच असतील वर्षाला तर तुम्ही डीम्डमध्ये ॲडमिशन घ्या IQ कोट्यातून घेण्यापेक्षा. जर तुम्हालाही जर माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.